गुड आफ्टरनून. आजच्या लेक्चर मध्ये आपण 10th स्टँडर्डचा 7 जो चॅप्टर चालू होता मेन्सुरेशन त्याचा आपण प्रॅक्टिस सेट 7.1 आणि 7.2 कव्हर केले. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला 7.3 बघायचा आहे. 7.3 हा पुन्हा 7.1 सारखा जवळपास मोठा एक लेसन आहे, पण एक्झाम्पल मात्र सिंपल आहे. पहिल्या लेसन मध्ये किंवा पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये फॉर्म्युले खूप जास्त होते, पण आता 7th प्रॅक्टिस सेट 7.3 प्रॅक्टिस सेट मध्ये फॉर्म्युले 3च आहे, जास्त नाहीये. फक्त त्याचा वापर वेगळ्या प्रकारे करायचा आहे, तो कसा ते आपण बघूयात. मग आता आपण हे प्रॅक्टिस सेट 7.3 सुरू करण्याच्या आधी हा प्रॅक्टिस सेट कोणत्या 2-3 फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे ते आपण पहिले बघणार आहे. मग याच्यामध्ये पहिली जी कन्सेप्ट आहे ते आहे एरिया ऑफ सेक्टर. पहिले काय कन्सेप्ट? एरिया ऑफ अ सेक्टर. सेक्टरचा अर्थ असतो काही भाग. सेक्टरचा अर्थ काय असतो? काही भाग. उदाहरणार्थ बघा, एक सर्कल आहे, हे काय सर्कल आहे. या सर्कलचा जर एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला काय बरं? एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? जर तुम्हाला सर्कलचा एरिया काढायचा असेल, सर्कलचा एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? पाय आर स्क्वेअर. काय असतो? पाय आर स्क्वेअर. ये ना म्हणा, काय कोण आहे? काय 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 होतं? घे करून घे. अरे बंद केलं नेमकं. बायोमेट्रिक केलं नाही का तू? बघा लक्ष द्या. एरिया ऑफ सर्कल काय असतो बरं? पाय आर स्क्वेअर असतो, बरोबर ना? मग आता पण आपल्याला एरिया पूर्ण नाही विचारला, तर काय विचारलं? फक्त आपल्याला सेक्टर. सेक्टरचा अर्थ काय बघा, समजून घ्या. हा सर्कलचा सेंटर आहे आणि हा एक पार्ट आहे, बरोबर ना? आता या सर्कलचे किती, ह्या टोटल सर्कल एरियाचे किती पार्ट झाले बरं? 2 पार्ट. हा एक पार्ट होणार आहे, हा एक दुसरा पार्ट होणार आहे. किती पार्ट होणार आहे? 2 पार्ट. हा छोटा पार्ट आहे, हा काय बरं? मोठा पार्ट आहे. मग जो छोटा पार्ट आहे का, याला काय म्हणतो बरं आपण? मायनर. काय म्हणतो? मायनर सेक्टर. आणि हा जो मोठा पार्ट आहे का, याला काय म्हणायचं आपल्याला? मेजर सेक्टर. काय म्हणायचं आपल्याला? मेजर सेक्टर. मायनर सेक्टर आणि काय म्हणायचं आपल्याला? मेजर सेक्टर. मेजर म्हणजे मोठा पार्ट, मायनर म्हणजे काय असणार आहे? छोटा पार्ट. बरं, हा जो मायनर सेक्टर आहे का, हा काहीतरी विशिष्ट असा थिटा असणार आहे. मग तो 90 डिग्री असेल, 50 डिग्री असेल, 40 डिग्री असेल, किंवा मग 120 डिग्री असेल, काहीतरी एखादा काय असणार? हा थिटा. थिटाचा अर्थ काय असतो? एक डिग्री असते. 300 काहीतरी काय असणार आहे? डिग्री असणार आहे. तर हा टोटल सर्कलचा जो छोटा पार्ट आहे याला म्हणायचं मायनर सेक्टर, आणि जो मोठा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? मेजर सेक्टर. हे लक्षात. हे आपण सेक्टरच्या बद्दल आपल्याला जर विचारलं, त्या 2 गोष्टी आपल्या पुढे जाऊन बघायच्या आहेत. बट आता जर क्वेश्चन विचारला आपल्याला टोटल सर्कलचा एरिया किती, तर फॉर्म्युला काय असणार आहे बरं? पाय आर स्क्वेअर, बरोबर ना? काय असणार आहे? पाय आर स्क्वेअर. बट तुम्हाला टोटल सर्कलचा एरिया न विचारता काहीतरी विशिष्टच पार्ट विचारतील. फॉर एक्झाम्पल, एवढ्याच हायलाइटेड एरिया, ह्या हायलाइटेड सेक्टरचा एरिया किती आहेत, म्हणजे टोटल एरिया काढायचा आहे का आपल्याला? नाही. तर केवढा एरिया काढायचा आहे? जो हायलाइटेड आहे का त्याचाच एरिया काढायचा आहे. टोटल एरिया काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला असतो? पाय आर स्क्वेअर. बट मायनर किंवा मेजर सेक्टरचा जर एरिया काढायचा असेल तर मात्र त्याला फॉर्म्युला कोणता आहे बरं? तर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थिटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. काय असतो? पाय आर स्क्वेअर. का असे बघा, तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस आपण सर्कलचा एरिया काढतो का, त्यावेळेस फॉर्म्युला काय वापरला? पाय आर स्क्वेअर. आणि टोटल सर्कल म्हणजे किती डिग्री असतो त्या? 360. मग बघा ना, इथं हा फॉर्म्युला टोटल सर्कलचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर टोटल सर्कल म्हणजे किती डिग्री आहे? हा 360 डिग्री. अपॉन डिवाइडेड 360 डिग्रीच असतो नेहमी, आणि पाय आर स्क्वेअर. म्हणजे दोघं काय होऊन जाणार आहे? कॅन्सल. म्हणजेच काय फॉर्म्युला आला आपला? पाय आर स्क्वेअर. झालं ना? म्हणजे टोटल सर्कलचा जर एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर आहे. बट
कमी म्हणजे मायनरचा किंवा मेजरचा जर फॉर्म्युला म्हणजे सेक्टर काढायचा असेल तर फॉर्म्युला कोणता आहे बरं? थिटा बाय 360 पाय आर स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल ह्या थिटाची जर व्हॅल्यू आपल्याला दिली 90 डिग्री, किती दिलेली? 90 डिग्री. मग ते आपल्याला क्वेश्चन विचारतील काय? टोटल सेक्टर एक सर्कल आहे, त्याच्यात एक मायनर सेक्टर आहे जो थिटा 90 डिग्री आहे, तर त्याचा एरिया किती? मग तिथं आपल्याला थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची बरं? 90 घ्यायची. थिटा म्हणजे एवढाच एरिया काढायचा आहे ना, मग याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची बरं? 90 अपॉन किती आहे बरं? 360 इंटू काय घ्यायचा? पाय आर स्क्वेअर. 0 0 कॅन्सल, 9 1 9 and 9 4 किती नाही बरं? 36. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे? 1/4 पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आपल्याला माहितीच असते, एक तर 3.40 असते किंवा 22/7 असते. आणि आर फॉर काय? रेडियस. रेडियस ऑलरेडी एक्झाम मध्ये दिलेला असतो, फक्त ते कॅल्क्युलेशन करायचं असतं. येईल का लक्षात? म्हणजे तुम्हाला इथं लिहून ठेवतो मी, एक फॉर्म्युला पाठ ठेवायचा. कोणता फॉर्म्युला पाठ करायचा तुम्हाला? एरिया ऑफ अ सेक्टर. आणि हा फॉर्म्युला कोणता असणार आहे मग? थिटा बाय 360 डिग्री इंटू काय होणार आहे? पाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. येईल का लक्षात? नक्की. ह्या फॉर्म्युला तुमचे बरेच पुढे काही एक्झाम्पल वगैरे विचारले जाणार आहेत. त्यानंतर आपल्याला सेकंड गोष्ट बघायची बघा. सेकंड काय? सेकंड आहे आपल्याला लेंथ ऑफ अन अर्क. लेंथ ऑफ अन आर्क. आता आर्कचा अर्थ काय ते पहिले समजून घ्या. पुन्हा एक सर्कल दिलाय, सपोज हा काय सर्कल आहे. आपण लास्ट लेक्चरला सर्कमफेरन्स बघितला होता, आठवतं का? सर्कमफेरन्सचा अर्थ काय बरं? कडेची एकूण लांबी, त्याला काय म्हणतो आपण? सर्कमफेरन्स. सर्कमफेरन्सलाच आपण अर्क पण म्हणतो. सर्कमफेरन्सला काय म्हणतो? अर्क. पण सर्कमफेरन्स म्हणजे काय? एका पॉइंट पासून त्याच पॉइंट पर्यंत एकूण लांबी. आणि अर्क म्हणजे काय? त्या टोटल सर्कलचा काही भाग. फॉर एक्झाम्पल सपोज हा सर्कल आहे, त्याचा सेंटर आहे आणि एवढा आपण काय घेतला? सेक्टर घेतला. हा थिटा आहे, माहित नाही किती असेल, 60 40 काही 90 वगैरे काहीतरी असेल, माहित नाही. अर्कचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. अर्क म्हणजे काय? सर्कलचा विशिष्ट असा पार्ट जो असतो त्याला काय म्हणायचं? अर्क. मग हा काय झाला आपला? अर्क. मग मला सांगा, हा जर अर्क आहे तर हा अर्क राहील का नाही राहणार? फक्त एवढं इथून तर इथपर्यंत अर्क राहील का नाही राहणार? राहील का नाही? राहीलच ना. अर्क म्हणजे काय? सर्कलचा काही भाग. मग तो एवढा भाग असू द्या किंवा एवढा भाग असू द्या, तो काय असणार आहे? अर्कच. मग हा अर्क कसा दिसायला? छोटा. आणि हा अर्क कसा दिसायला? मोठा. मग याला आपण पुन्हा काय म्हणणार आहे? मायनर अर्क. आणि याला काय म्हणणार आपण? मेजर अर्क. आलं लक्षात? अर्कचा अर्थ काय? सर्कलची काही कडा. काही म्हणजे टोटल नाही. टोटल म्हटलं तर सर्कमफेरन्स. आणि काही भाग काढून टाकला किंवा काहीच भाग घेतला तर त्याला काय म्हणायचं? अर्क असं म्हणायचं. येईल का लक्षात? मग आता अर्कचा पण फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो बघा. जे सर्कमफेरन्सचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो बरं? 2 पाय आर असतो. काय असतो? 2 पाय आर. सर्कमफेरन्सचा लास्ट लेक्चरला पण आपण बघितलंय, प्रॅक्टिस 7.2 मध्ये थर्ड एक्झाम्पल बघितले. आठवतंय काय? सर्कमफेरन्स होतं. सर्कमफेरन्स इज इक्वल टू 2 पाय आर होतं. आठवतंय का? आणि आठवत? फिलिंग द ब्लँक वाला थर्ड क्वेश्चन होता ना. काय अवघड परिस्थिती. ते काय? 2 पाय आर होता. बट आपल्याला हे 2 पाय आर कोणासाठी बरं? एका पॉइंट पासून त्याच पॉइंट पर्यंतच डिस्टन्सला आपण काय म्हणतो? सर्कमफेरन्स. मग त्याचा फॉर्म्युला काय? 2 पाय आर. पण आपल्याला तिथं अर्क विचारलंय, टोटल सर्कमफरन्स विचारलंच नाहीये. मग अर्क काढण्याचा फॉर्म्युला काय, कसा तयार होतो बघा. सपोज आपल्याला हा मायनर अर्क जर काढायला लावला तर हा मायनर अर्क किती असणार? या थिटा डिग्रीच्या पटीत असणार आहे काहीतरी. थिटा हा जर 60 डिग्री जर असेल तर हा मायनर अर्क पण त्याच काहीतरी पटीमध्ये येणार आहे. मग हे काढण्यासाठी पुन्हा हाच फॉर्म्युला कोणता बरं? तर लेंथ ऑफ अन अर्क इज इक्वल टू काय असणार? 2 पाय आर असणार आहेत.
बट पूर्ण घ्यायचा आहे का आपल्याला? नाही. मग 360 डिग्री पेक्षा काहीतरीच घ्यायचं नाही. किती घ्यायचा आहे तो? थिटा घ्यायचा आहे. म्हणून लेंथ ऑफ एन अर्थचा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा? थिटा बाय 360 इंटू 2 पाय आर. अलग लक्षात. दुसरा फॉर्म्युला आहे, याच्या आपल्याकडे वेगळा म्हणजे अजून एक फॉर्म्युला तो एक तुम्हाला सांगतो, पण हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. कोणता आहे सेकंड? लेंथ ऑफ एन आर्क इज इक्वल काय असणार आहे? थिटा बाय 360 डिग्री 2 पाय आर. काय असणार आहे? 2 पाय आर. हा आहे तुमचा सेकंड फॉर्म्युला. हे लक्षात. आणि आता आपल्याला एक थर्ड फॉर्म्युला बघायचा आहे. थर्ड फॉर्म्युला. कधी कधी काय होतं बघा, लक्ष द्या. कधी कधी काय होतं, आपल्याला या अर्थची लेंथ देतात. काय देतात? अर्थची लेंथ देतात. प्लस आपल्याला त्या सर्कलचा रेडियस पण देतात, पण थिटा देत नाहीत. जसं इथं थिटा दिला जाईल, इथं पण थिटा दिला जाणार आहे. पण कधी कधी काय होतं, अर्थची लेंथ दिली जाईल, रेडियस दिली जाईल, बट थिटा दिला जाणार नाही. आणि अशा वेळेस जर आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढायला लावला, काय काढायला लावला? एरिया ऑफ अ सेक्टर जर काढायला लावला तर तुमचा फॉर्म्युला काय होतो बरं? लेंथ इंटू रेडियस अपॉन 2, एल इंटू आर बाय 2 होतो. एल फॉर काय असणार आहे? लेंथ. कसली लेंथ बरं? ह्या आर्कची लेंथ. आर फॉर काय असणार आहे? रेडियस. आणि रेडियस आणि आर्कची लेंथ माहिती असेल तर आपण काय काढू शकतो? एरिया ऑफ सेक्टर. म्हणजे बघा, तुम्हाला ही लांबी दिली असेल काहीतरी सपोज 20 सेंटीमीटर. ओके. याची रेडियस दिली असेल काहीतरी 7 सेंटीमीटर. आणि तुम्हाला जर विचारला का याचा एरिया किती आहे, तर एरिया काढण्याचा आपण फॉर्म्युला काय यूज करायचा? अर्क माहित आहे, एकूण लेंथ तुम्हाला माहित आहे, रेडियस तुम्हाला माहित आहे, अपॉन 2 करायचं. म्हणजे काय मिळणार आहे? ह्या एरियाचा सेक्टर तुम्हाला मिळणार आहे. येईल का लक्षात? ह्या 3 फॉर्म्युल्यावरती टोटल पुढचा प्रॅक्टिस सेट 7.3 डिपेंड आहे. हे लक्षात नक्की एकदम. हे 3 फॉर्म्युले आपल्याला बघायचे. पुन्हा एकदा सांगतो, एरिया ऑफ अ सेक्टर म्हणजे काय? एकूण सर्कलच्या काही भागाचा एरिया काढायचा असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा? थिटा बाय 360 डिग्री 360 इंटू पाय आर स्क्वेअर. सेकंड, जर तुम्हाला लेंथ काढायची, ही लेंथ किती असेल किंवा ही लेंथ किती असेल तर काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा? थिटा बाय 360 इंटू 2 पाय आर. आणि जर तुम्हाला एरिया ऑफ सेक्टरच काढायचा, हेच काढायचं इथं, पण थिटा दिलेला नाही, तर अशा कोणता फॉर्म्युला यूज करायचा? एल इंटू आर बाय 2. येईल का लक्षात? हे 3 फॉर्म्युल्यावरती आपल्याला पुढचा प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. चालेल? कळले? वाटलंच हे फॉर्म्युले मी तसेच ठेवतो, आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट कडे जाऊयात. हे 3 फॉर्म्युले याच्यामध्ये, बाकी काही नाही. मग आता प्रॅक्टिस सेट 7.3 चे आपण एक्झाम्पल बघूयात. मग आता तुमच्या समोर पहिला क्वेश्चन काय बरं? पहिला क्वेश्चन, रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर. म्हणजे बघा, आता लक्ष द्या व्यवस्थित. पहिला क्वेश्चन काय बरं? आपल्याला काय दिली? रेडियस दिली. रेडियस म्हणजे सर्कल असणार आहे, बरोबर ना? रेडियस म्हणजे काय असणार? सर्कल. मग सोबत हा एक काय बरं? सर्कल आहे. याची काय रे? रेडियस. किती दिली रेडियस आपल्याला? 10 सेंटीमीटर, बरोबर. नेक्स्ट, मेजर ऑफ एन आर्क ऑफ द सर्कल काय? सर्कल 45 डिग्री. आपल्याला एक अँगल दिला, अँगल थिटा दिला. थिटा किती डिग्री दिला आपल्याला? सॉरी 54 डिग्री दिलाय, बरोबर ना? किती दिलाय? 54 डिग्री. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर असोसिएट विथ द अर्क. मग काय काढायला लागलं आपल्याला? एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर. मग बघ, एक लक्ष द्या, एरिया ऑफ सेक्टरचा हा पण फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सेक्टरचा हा पण फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला यूज करायचा? का बरं? कारण की त्याच्यात थिटा दिलेला आहे. याच्यात काय दिलं आपल्याला? थिटा. थिटा दिला म्हणून पहिला फॉर्म्युला. याच्यात थिटा टाकला कुठे चान्स आहे का? नाहीये, म्हणून पहिला फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग इथं गिवन मध्ये वाचलं आपण काय काय दिलंय? काय दिलंय गिवन मध्ये? रेडियस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, थिटा इज इक्वल टू 54 डिग्री. मग आपल्याला काय करायचंय बरं? एरिया ऑफ
एरिया ऑफ सेक्टर. आणि एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय बरं, थिटा बाय 360 डिग्री इंटू पाय आर स्क्वेअर. मग आता फक्त व्हॅल्यू टाकायची. काय येणार व्हॅल्यू, थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे 54 डिग्री अपॉन 360 डिग्री इंटू पायची व्हॅल्यू घ्यायला लावली का काय आपल्याला, हो किती घ्यायला लावली बरं 3.40 डिग्री इंटू रेडियस आर किती घ्यायचा आहे बरं आपल्याला 10 चा स्क्वेअर घ्यायचा आहे. 10 चा काय घ्यायचा आहे स्क्वेअर. मग आता काय बघा, आता तुम्हाला एक गंमत सांगतो. ह्या एक्झाम्पल मध्ये हा जो थिटा असेल का, ही अशी एखादी संख्या दिलेली असणार आहे का ह्या संख्येने याला कन्फर्म डिवाइड होणार म्हणजे होणार, कन्फर्म होणार म्हणजे होणारच. तरी पण आपण बघू, हा 9 च्या टेबल मध्ये आहे आणि 36 सुद्धा 9 च्या टेबल मध्ये आहे ना, आपण 9 ने वाटलं असं काय करू डिवाइड करू. मग 9 6 जा किती येणार आहे बरं 54 आणि 9 4 जा किती येणार आहे 36 आणि हा 0 घेऊन टाकला ना आपण तसंच पुन्हा. अजून पण डिवाइड होऊ शकतं कशाने बरं 2 ने डिवाइड होईल. 2 ने जर डिवाइड केलं तर काय 2 ने जर डिवाइड 3 आणि इथं किती आहे बरं 20 बरोबर का नाही. बरं इथं 3 बाय किती आला आपला आता 20 इंटू इथं 3.40 इंटू 10 चा स्क्वेअर किती होणार आहे रे 100 होणार आहे. 10 चा स्क्वेअर किती होईल 100. बर लास्ट लेक्चरला पण मी तुम्हाला सांगितलं होतं आठवतं, इथं पॉईंट नंतर किती संख्या आहे रे 2 आहे आणि 2 0 आलेले आहे का, मग 0 पण जातील आणि पॉईंट पण जाईल, 2 2 ला कॅन्सल होऊन जातील. म्हणजेच काय होईल बरं हे 2 0 जातील आणि हा पॉईंट पण निघून जाईल. म्हणजेच काय शिल्लक राहील इज इक्वल टू 3/20 इंटू किती होणार आहे 340 जाणतील का. आता बघा इधर 2 ने डिवाइड होईल, इधर 2 ने डिवाइड करा. फक्त 2 ने डिवाइड केलं तर काय होईल बरं किती होणार इथं 10. इधर 2 ने डिवाइड करून बघा 2 1 जा 2 किती कॅरी केला 1 वरतून घेतला 2 5 जा किती होणार 10 पुन्हा किती कॅरी 1 केला याच्यावर पुन्हा काय घेतला पुन्हा 4 पुन्हा डिवाइड केला काय होणार 7. मग आता काय शिल्लक राहिलं आपलं 3 इंटू 157 अपॉन किती बरं 10 आहे. माझ्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा नंतर 10 ने डिवाइड करा सिंपल होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही येणार. मग आता 3 7 जा किती आहे बरं 21 3 5 जा 50 प्लस 2 किती आहे बरं 70 3 1 जा 3 प्लस 1 किती आहे बरं 4 अपॉन किती 10. आणि असं कॅल्क्युलेशन ऑलरेडी आपण शिकलोय. हा 0 जर कॅन्सल केला तर आन्सर मध्ये पॉईंट नंतर एक नंबर आला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर किती राहणार आहे बरं 47.1. काय काढायचंय एरिया म्हणजे काय सेंटीमीटर स्क्वेअर. येईल का लक्षात नक्की. काही नाही फक्त काय माहित पाहिजे आपल्याला फॉर्म्युला माहित असतं आपण इझिली किंमती टाकू शकतो. व्हॅल्यू टाकला की आन्सर निघून जाईल. क्वेश्चन नंबर काय इथं सेकंड काय बघा तुमच्या समोर आहे. मेजर ऑफ एन अर्क ऑफ अ सर्कल इज 80 सेंटीमीटर अँड इट्स रेडियस 8 सेंटीमीटर. बघा आता काय दिलंय पुन्हा एक सर्कल आहे एक काय सर्कल आहे हा त्याचा काय सेंटर आहे. रेडियस आपल्याला किती दिली आहे रेडियस किती दिले 18 सेंटीमीटर. दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला मेजर ऑफ एन अर्क दिलाय. अर्क आहे काहीतरी माहिती नाहीये हा काहीतरी एवढा अर्क असणार आहे ना कन्सिडर केला एवढा अर्क असेल आणि हा अर्क किती दिलाय आपल्याला किती सेंटीमीटर दिलाय 80 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके म्हणजे अर्कची लेंथ आपल्याला दिलेली आहे. आणि काय विचारलंय फाइंड द लेंथ ऑफ द अर्क. काय विचारलंय लेंथ ऑफ द अर्क विचारलंय. मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला थिटा बाय 360 इंटू 2 पाय. मग आता पुन्हा आपण गिवन मध्ये काय लिहून टाकू गिवन रेडियस किती दिलंय बरं 18 सेंटीमीटर. अर्क किती दिलाय बरं अर्क इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला लेंथ ऑफ द अर्क. आणि काय फॉर्म्युला असतो बरं थिटा बाय 360 2 पाय आर मल्टिप्लाय चालते काय प्रॉब्लेम. मग आता फक्त व्हॅल्यू टाकायची आहे. मग आता मला सॉरी आपल्याला थिटाच दिलाय ना बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण हे सर्कल टॉपिक मध्ये शिकलो आठवतं का
सेंटर पासून जर दोन लाईन्स निघतात म्हणजे सेक्टर तयार होतोय, तर हा जेवढा थिटा आहे का तेवढाच त्याचा अर्क असतो ना, कारण की हा टोटल सेंटर आहे 360, सर्कल सुद्धा किती 360. मग मला सांगा हा जर 90 असेल तर हा आर्क सुद्धा किती असेल 90, आणि हा आर्क जर 80 असेल तर थिटा सुद्धा किती असणार आहे रे 80 तर असेल ना यार, थिटा सुद्धा किती असेल 80. म्हणून आपण म्हणू शकतो दॅट इज थिटा इज इक्वल टू काय असणार आहे 80 डिग्री असणार आहे. मग आता आपण सॉल्व्ह करू. मी इथं काय नाही बरं 80/360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू सांगितली काय आपल्याला 3.40 सांगितली म्हणून लिहून टाकू, इंटू रेडियस काय बरं आपली आता 80. याच आपल्याला फक्त काय करायचं आता कॅल्क्युलेशन. मग आता काय काय कॅन्सल होईल आपण बघू. 0 0 काय होणार आहे कॅन्सल, 8 ने डिवाइड होईल का 8 ने होईल नाही ना 4 ने होईल, 8 ने कुठे लागले 8 ने भागतात सॉरी 8 ने डिवाइड होता का 36 होता का नाही 4 ने होईल ना. 4 ने जर डिवाइड केलं तर काय होणार आहे 2 आणि 4 ने जर डिवाइड केलं तर काय होणार आहे 9. बरं 9 1 जा 9 आणि 9 2 जा किती जाणार आहे 18. अजून काय खाली काही राहिलेलं नाहीये. मग आता वरती काय काय बघू 2 इंटू 2 किती आहे बरं 4 इंटू पुन्हा 2 आहे बरोबर ना, आणि नंतर काय बरं इथं वाटलं सर 3.40 लिहूयात चालेल. 2 इंटू 4 किती आहे बरं 8 इंटू 3.40. इकडे वाटलं सर पुढचं कॅल्क्युलेशन करतो. लेंथ ऑफ द अर्क इज इक्वल टू किती होणार दोघांचं मल्टिप्लिकेशन बरं 3.40 इंटू काय करायचं बरं आपल्याला 8 करायचं ना. 8 4 जा किती होणार बरं 32, 8 1 जा 8 आणि प्लस 3 किती होणार बरं 11, 8 3 जा किती होणार आहे 24, 1 प्लस किती होणार आहे 25 बरोबर आहे का काय नाही 25. मग आता यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं बरं 2512. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉईंट नंतर किती नंबर आहे 2, आन्सर मध्ये पण 2 आले पाहिजे ना आपले, किती आले पाहिजे आले 2. माझी लेंथ विचारली आणि लेंथ मग कशात असणार आहे आपली सेंटीमीटर मध्ये. मग लेंथ ऑफ अर्क इज इक्वल टू किती येणार आहे 25.12 सेंटीमीटर. येईल का लक्षात. सेकंड फॉर्म्युला यूज केला इथं आपण कळेल नक्की एकदम. घ्यायचं का थर्ड वाला मग छोटे एक्झाम्पल काय असे मोठे नाहीये. थर्ड वाले घेऊ का थर्ड वालं नक्की का थर्ड वाला सॉल्व होईल. कोणतं आहे थर्ड वाला माहित आहे का नक्की का. काय करायचं थर्ड मध्ये काय काढायचंय बरं एरिया ऑफ सेक्टर. काय काढायचं एरिया ऑफ सेक्टरचे पण 2 फॉर्म्युले. मग कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला थर्ड वाला का कारण की थिटा दिलाय का नाही आपल्याला लेंथ आणि काय दिले रेडियस. थर्ड वाला सॉल्व होईल थर्ड फॉर्म्युला नक्की का काय डाऊट राहील. फोर्थ वाला होईल का सॉल्व हो की नाही करू का नको म्हणून सॉल्व नको फोर्थ वाला होईल नक्की नको करून देऊ. फिफ्थ वाला करून देऊ का नको फिफ्थ वाला नक्की का होईल का. फिफ्थ मध्ये काय करायचंय तुम्हाला फाइंड द लेंथ ऑफ अर्क. काय काढायचंय लेंथ ऑफ अर्क. थिटा दिलाय का थिटाने दिला मग काय करावं लागेल हा एरिया ऑफ सेक्टर दिलाय का काय दिलंय रेडियस दिली किती दिली आपल्याला 50. त्यानंतर लेंथ ऑफ अर्क दिलाय का नाही काढायचं आहे. एरिया ऑफ सेक्टर दिलाय का दिलेला आहे. एरिया ऑफ सेक्टर किती येणार आहे 30. मग तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करू शकता थर्ड वाला बरोबर आहे का नाही. एरिया ऑफ सेक्टर किती दिला आपल्याला 30. लेंथ दिली का नाही. रेडियस दिलाय का यस 2 पण दिलाय. माझ्याकडे डिवाइड इकडे आलं मल्टिप्लाय हा मल्टिप्लाय इकडे आलं डिवाइड आली लेंथ. येईल का नाही येणार नक्की का सॉल्व करून देऊ नाही नक्की.
बरं कोणतं झालं आपलं आता 5th वालं 6 वालं करून देऊ का नको नको बर करून देऊ कोणतं 6 वालं एक्झाम्पल 6 वालं एक्झाम्पल बघूयात बघा 6 वालं काय इन द ऍडजसेंट फिगर 7.31 एक डायग्राम दिली आपल्याला रेडियस ऑफ द अर्थ इज 7 सेंटीमीटर अँड मेजर ऑफ अर्थ MBN इज इक्वल टू 60 काय गडबड आहे 60 डिग्री डायग्राम मध्ये 68 दिले देन फाइंड सर्कल डायग्राम मध्ये 68 दिले ना हा 60 घेऊ आपण इथे सोपं थोडं पाहू काय उत्तर येतं 60 आणि देन फाइंड काय करायचं आहे एरिया ऑफ सर्कल एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय फक्त तू एकटा सांग मला मयूर एरिया ऑफ सर्कल वाह काय सांगितलं एरिया ऑफ सेक्टर काय पाय आर स्क्वेअर थिटा बिटा का बरं नाही घेतला का बरं नाही घ्यायचा अरे दिले ना 60 पांग्या पण आन्सर दिल्याचं उत्तर तिने एकदम बरोबर दिलंय पण मला उत्तर नाही मिळालं पाय आर स्क्वेअर घ्यायचा थिटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर का नाही घ्यायचा का असेल बवड्या मग काय एरियाचाच फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टर व्हेरी गुड वा 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 लय हुशार पोरग हे नालायक झालं दुसऱ्यांसोबत राहून त्याचं लय भारी होत हे हर्षदला तर कसं मागं पाडलं असतं कशा असं टक्के पाडली असते नाही आणि कोणाच्या नादी लागलं काय कळणार ते बर काय काय दिलं एकदा बघू आपण इथं सर्कल दिलं एक सेंटर आहे आपल्याला काय दिलंय बरं हे ओ हा काय एम इथं आहे एन आणि हा काय दिलाय बी दिलेला आहे आणि इकडे काय दिलं आपल्याला सी दिलाय बरोबर ना हा किती डिग्री दिला आपल्याला 60 डिग्री किती दिलाय 60 डिग्री अजून काय दिलंय आपल्याला रेडियस ऑफ सर्कल रेडियस पण दिलाय किती दिलेला हा 7 सेंटीमीटर बरोबर ना काय दिलंय 7 सेंटीमीटर एवढं दिलेलं आहे मग गिवन मध्ये वाटलं आपण लिहून टाकूयात गिवन मध्ये काय थिटा इज इक्वल टू 60 डिग्री देन अजून काय दिलंय रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर बस या दोन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि 3 गोष्टी आपल्याला काढायच्या पहिलं काय काढायचंय एरिया ऑफ द सर्कल पहिलं काय फाइंड आउट करायचंय एरिया ऑफ द सर्कल मग सर्कलचा एरिया काढायला लावलाय सेक्टरचा एरिया काढायला लावलाय का नाही सर्कलचा एरिया काढायचा सर्कलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय बरं पाय आर स्क्वेअर सुरुवातीलाच सांगितलं तुम्ही सर्कलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर बस यातच व्हॅल्यू टाकायचं आहे मग आता पायची व्हॅल्यू 22/7 का बरं मी घेतली बरं 22/7 डॉक्टर का बरं घेतली मी व्हॅल्यू 22/7 3.40 का नाही घेतली का बरं सोपं जाईल का बरं सोपं जाईल असं कसं काय तुला वाटलं सोपं जाईल व्हेरी गुड बघा रेडियस 7 दिली ना रे मग 7 डिवाइड होईल ना आलं लक्षात म्हणून घेतली ती बस खाली मग आता आर काय बरं 7 चा काय घ्यायचा आहे स्क्वेअर मग आता 22 बाय किती इथं 7 इंटू 7 चा स्क्वेअर 49 लिहिला तरी चालेल किंवा 7 इंटू 7 लिहिला तरी चालेल कारण की 7 1 जा 7 7 1 जा 7 7 राहील ना 2 7 दिले असते चालेल एक 7 गेला मग आता काय उरलं बरं आपल्या इकडं 22 इंटू 7 आणि यांचं मल्टिप्लिकेशन 7 दुने किती 14 7 दुने 14 ने 15 म्हणजे एरिया काढायचा म्हणजे काय सेंटीमीटर स्क्वेअर तर टोटल सर्कलचा एरिया किती येणार आहे 154 सेंटीमीटर स्क्वेअर येईल का लक्षात नक्की बरं आता सेकंड काय ते आपण बघूयात सेकंड काय विचारले आपल्याला आता एरिया ऑफ कोणता विचारलाय बरं एरिया ऑफ सर्कल कोणता MBN बरोबर ना काय विचारलंय MBN विचारलंय म्हणजे एक लक्ष द्या
एरिया विचारलाय, ए फॉर काय, एरिया ऑफ सर्कल. पर कोणता सर्कल, MBN. MBN म्हणजे कोणता अर्क विचारला, मायनर अर्क विचारला असणार आहे. बरं अर्क कोणता पण विचारू द्या, एरिया म्हणजे एखाद्या अर्कचा एरिया काढायचा तर कोणता फॉर्म्युला आपला, θ/360 डिग्री इंटू πr². बरोबर का नाही, म्हणून आपण लिहू. मग सेकंड वाले एक्झाम्पल, एरिया ऑफ सर्कल कोणता बरं, MBN म्हणजे सेक्टरचा काढायचा आहे. हा काय आपला सेक्टर आहे, सेक्टरचा एरिया असा काढायचा असेल तर फॉर्म्युला कोणता आहे बरं, θ/360 डिग्री इंटू πr². मग थिटा म्हणजे अँगल किती दिला हा, 60 डिग्री अपॉन 360 डिग्री इंटू पाय म्हणजे काय होणार बरं इथं, कारण की रेडियस जर 7 आहे तर पायची व्हॅल्यू नेहमी किती घ्यायची, 22/7. तुम्हाला मी सांगितलं रेडियस जर 7, 40, 21 म्हणजे 7 ला मल्टिपल असेल तर पायची व्हॅल्यू नेहमी काय घ्यायची, 22/7 घेऊन टाकायची. मग 22 काय घेतली, 7 इंटू रेडियस काय बरं, 7चा स्क्वेअर. बरोबर ना. आता काय कॅल्क्युलेशन होईल बघा, 0 0 कॅन्सल होईल, 6 6 कॅन्सल होईल, 6 6 कॅन्सल होईल नाही का. अच्छा 6 1 6 and 6 6 किती जाणार आहे, 36. मग काय होईल बरं, इथं 1 उरला, 1/6, 7 गेला, एक 7 गेला. पुन्हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार बरं, 154. मग आता या दोघांचं काय करायचं आपल्याला, डिवायडेशन करायचंय. टोटल डिवाइड होतं का नाही काय माहित, बघू आपण. 6 1 6, 6 2 किती जाणार बरं, 12. किती कॅरी केला आपण, 3. वरतून काय घेतला, 4. पुन्हा 6 5 किती जाणार बरं, 30. म्हणजे किती उरले बरं इथं, 4. वरतून पुन्हा काय घेतला आपण, 0 घेतला. 6 6 किती जाणार बरं, 36. पुन्हा किती उरले आपल्याकडं, 4. हे केवढा तमाशा चालूच राहिला असा. मग इथं आपण थांबून घ्यायचं. मग इथं काय नाही बरं, 25.6 एरिया काढायचा आहे म्हणजे काय, सेंटीमीटर स्क्वेअर. आणि देअरफॉर आपण लिहू शकतो एरिया ऑफ सर्कल कोणता, MBN इज इक्वल टू किती येणार आहे बरं, किती येणार आहे, 20. बरोबर आहे का नाही, काय 25/7. हा का बरं 7 दिलं, पॉईंट नंतर तो 6 6 6 कंटिन्यू येतोय ना, तो 6 लिहिला तरी चालतो, 7 लिहिला तरी चालतो, कारण तो थांबत नाही ना कुठं, म्हणून 7 लिहिला. कारण हा 6 6 कंटिन्यू होतो. 5 पेक्षा जर मोठा आला तर 7 लिहिला तरी चालतो. 6 लिहा 7 लिहा काही फरक पडणार, येईल का लक्षात, नक्की एकदम. बर. आणि आता थर्ड वाला काय सॉल्व्ह करायचंय बरं आपल्याला, आता काय करायचंय बरं, एरिया ऑफ सर्कल कोणता बरं, MCN. येईल का रे सॉल्व्ह करता, येईल का नाही, तीच व्हॅल्यू घेतली तरी चालेल किंवा 360 मधून हा मायनस केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, होईल ना, असंच म्हणतोय ना, बाकी नाही काय प्रॉब्लेम. हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल, होईल का नाही सॉल्व्ह, हो की नाही. इथं थिटा किती घ्यायचा आपल्याला, थिटा किती घ्यायचा, थिटा किती घ्यायचा, बघड्यांनो. आता आपल्याला एक लक्ष द्या, कोणता अर्क काढाय, कोणत्या एरिया काढायचा, हा काढायचा येणार आहे. टोटल हा किती असतं बरं, 360 डिग्री. त्यातून 60 गेला म्हणजे किती राहणार आहे, 300. मग आता थिटा किती घ्यावं लागेल, 300. तुम्ही जर याला 60 घेतलं उत्तर तेच देईल ना, बदलाल कसं काय यार, ध्यान देईल का. म्हणजे जर थिटाची व्हॅल्यू, आता ह्या फॉर्म्युल्यात थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची, θ अपॉन 360 इंटू πr². मग थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची, तर 300 अपॉन 360 डिग्री. पायची व्हॅल्यू काय घ्या, 22/7 इंटू r² म्हणजे काय, 7चा स्क्वेअर. होईल का कॅल्क्युलेशन, प्ले संशय पाहत्या तरी होईल ना, नक्की ना, एकदम आलेला आन्सर. कळालं काही, नक्की काय डाऊट राहील, घ्यायचं कसा तो, वा वा घेऊन टाकू ना. 7th वाला एक्झाम्पल घेऊया. आज आपल्याला लेसन अख्खा संपवायचा, काय ठेवायचा, कोणाला त्रास होतोय का, ज्याला त्रास होईल त्याला सांगा, मी त्याला सांगतो काय करायचं.
बर, 7th एक्झाम्पल काय बघूया इथं बघा. 7th एक्झाम्पल मध्ये काय दिलंय बरं आपल्याला, ABC हा एक अर्क दिलेला आहे बरोबर. सेंटर काय दिलं आपल्याला, P दिलेला आहे. रेडियस आपल्याला किती दिली बरं, 3.4. ही रेडियस 3.4 आहे म्हणजे ही पण रेडियस 3.4 असता असेल ना. आणि हा आपल्याला ABC अर्क किती दिला रे, ABC अर्क सॉरी आपल्याला काय म्हटलंय बरं, पॅरामीटर ऑफ सेक्टर म्हटलंय, ऑफ सेक्टर इज इक्वल हा किती दिला आपल्याला 12.8 सेंटीमीटर. लक्ष द्या काय म्हटलंय, पॅरामीटर ऑफ सेक्टर म्हटले. सेक्टर कोणता माहिती तुम्हाला, या ए पासून सुरुवात होईल, ए पासून बी, बी पासून सी, सी पासून पी, पी पासून काय ए, यालाच तर आपण काय म्हणतो बरं, सेक्टर म्हणतो ना, याला सेक्टर म्हणतो आपण. मग या सेक्टरचा जो पॅरामीटर दिला हा किती दिलाय बरं, 12.2 दिलाय. बर, हा टोटल दिलाय. पण आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढायचा आहे. काय काढायचं आहे बरं, एरिया ऑफ सेक्टर काढायचा म्हणजे हा एरिया आपल्याला काढायचा आहे. मग एरिया काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, एक तर थिटा माहित पाहिजे किंवा एकदा थिटा माहित पाहिजे तर आपण या फॉर्म्युला सॉल्व्ह करू शकतो. जर थिटा माहित नसेल तर आपल्याला लेंथ तरी माहित पाहिजे. कोणाची लेंथ माहित पाहिजे बरं, या एबीसी ची लेंथ माहित पाहिजे. पण आपल्याला एबीसी ची लेंथ दिलेलीच नाहीये. आपल्याला लेंथ कसली दिली, पॅरामीटर कसलं दिले, टोटल सेक्टरचं दिले. मग आपण असं म्हणू शकतो ना, टोटल पॅरामीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय काय होईल बरं, हा एबीसी अर्क एबीसी प्लस काय होईल बरं, पी सी प्लस काय होईल बरं, पी ए. ध्यान झालं का, एक लक्षात द्या. टोटल पॅरामीटर ऑफ सेक्टर दिलाय आपल्याला, हा किती दिलाय 12.8 दिलाय. म्हणजे याचा अर्थ एबीसी हा लेंथ प्लस ही लेंथ प्लस ही लेंथ बरोबर. आता टोटल सेक्टर काय दिलाय बरं, टोटल पॅरामीटर ऑफ सेक्टर 12.8 इज इक्वल टू मेजर ऑफ अर्क आपल्याला काढायची तरच आपण काय काढू शकतो, एरिया काढू शकतो. म्हणून आपण काढू अर्क एबीसी प्लस पी सी म्हणजे रेडियस किती दिलाय रे 3.4 प्लस रेडियस पुन्हा किती दिले आपल्याला 3.4. म्हणजे कॅल्क्युलेशन करू. देअरफॉर 12.8 इज इक्वल टू अर्क एबीसी इज इक्वल सॉरी प्लस यांची ऍडिशन 4 प्लस 4 किती आहे बरं 8. पॉइंटला पॉइंट तसंच 3 प्लस 3 किती आहे बरं 6. हा 6.8 इकडे आलं काय होणार आहे मायनस होऊन जाईल. देअरफॉर 12.8 मायनस 6.8 इज इक्वल टू अर्क कोणता आला बरं हा एबीसी. देअरफॉर अर्क एबीसी इज इक्वल टू अर्क एबीसी इज इक्वल टू किती राहणार बरं 8 मधून 8 गेला तर 0 आणि 12 मधून जर 6 गेला तर किती राहणार बरं 6 सेंटीमीटर. हा एबी अर्क आला किती आला बरं आता 6. हा एबी अर्क आपल्याला मिळालाय 6 आणि याच्यातून आपल्याला आता काय काढायला लावलंय बरं एरिया ऑफ पॅरामीटर ऑफ कोणाचा बरं एबीसीचा बरोबर ना एबीसीचा हाच काढायला लावलाय. एरिया ऑफ पॅरामीटर ऑफ एबीसी काढायला लावलाय. मग आता एरिया ऑफ सेक्टर काढायचं तर फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल बरं लेंथ इंटू रेडियस इंटू अपॉन 2. मग एल इंटू आर अपॉन किती होणार आहे 2. मग मला सांगा या एबीसी ची लेंथ किती आली बरं आपली 6 किती आली आहे 6 इंटू रेडियस किती बरं 3.4 अपॉन किती होणार इथं 2. मग आता 2 ने डिवाइड होऊ शकतं 2 1 जा 2 आणि 2 3 जा किती होणार बरं 6 म्हणजेच काय 3 इंटू 3.4. आता या दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन 3 4 जा किती होणार आहे 12 3 3 जा 9 प्लस 1 किती होणार आहे बरं 8. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉईंट नंतर किती संख्या आहे एक संख्या आहे. एरिया म्हणजे काय असणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर आणि देअरफॉर काय काढलं आपण एरिया ऑफ पॅरामीटर ऑफ एबीसी इज इक्वल टू 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. येईल का लक्षात. ते आपल्याकडे थोडीशी गडबड झाली कळेल का नक्की एकदम सिंपल आहे ते मला गडबड झाली कळण्यातच. पॅरामीटर आपल्याला पॅरामीटर दिले याचा अर्थ टोटलची लेंथ दिलेली आहे फक्त अर्क दिलेला नव्हता. कळेल का एक्झाम्पल नक्की एकदम. अशा प्रकारे आजच्या लेक्चर मध्ये आपण इथं थांबणार आहोत. याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.
जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.